शिवस्वराज्य युवा सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचा स्थापना बैठक आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय पोपटभाऊ पाटील पथाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला। हॉटेल शिवार येथे छत्रपती संभाजीनगर रोड नांदूर नाका पंचवटी नाशिक येथे शिवस्वराज्य युवा सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय पोपटभाऊ पथाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला। शिवस्वराज्य युवा सेना महाराष्ट्र राज्य संघटना ही एक सामाजिक संघटना आहे, कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेले ज्वलंत क्रांतिकारी संघटना आहे, असं संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पोपटभाऊ पथाडे यांनी मार्गदर्शन करतेवेळी सांगितलं। कार्यक्रमादरम्यान संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते संपर्क प्रमुख छत्रपती संभाजीनगर महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ मनीषाताई दांडेकर यांनी मार्गदर्शन केलं। वाढदिवसासाठी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते संपर्क प्रमुख अण्णासाहेब सोमासे, मराठवाडा अध्यक्ष ज्योतिराम पवार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रविभाऊ मराठे, महाराष्ट्र राज्य संघटक विक्रम भाऊ कदम, महाराष्ट्र राज्य सह संपर्क प्रमुख नितीन राव, छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष अमोल भाऊ पाटील, बारामती तालुका अध्यक्ष नानासो जगताप यांच्यासह मोठ्या संख्येनं या पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी, सन्माननीय पाहुणे मंडळी, त्यासोबतच महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम मी मराठा आरक्षणचे जे क्रांती सूर्य आहेत अण्णासाहेब पाटील त्यांना मानाचा मुद्रा करतो। ज्यांनी मराठा आरक्षणची पहिली ज्योत त्यांनी जागृत केली मॅडम, त्यांना माझं पहिलं वंदन राहील। आणि त्याच्यात आता जे आज शिवस्वराज्य स्थापन करण्याचं म्हणजे जवळजवळ माझे बऱ्याच संघटनेमध्ये काम केलं, पण शिवस्वराज्य स्थापन करण्याचं माझ्या मनात पण नव्हतं काही। पण महाराष्ट्र लेवलला बरेच माझे एवढे मित्रबंधू आहेत आणि माझा मित्रबंधू मोठा आहे, त्यांनी पहिल्यापासून माझ्या आता 15-17 वर्षापासून माझं काम बघतात। आणि त्यांनी एक उद्दिष्ट केलं का हो भरपूर संघटना महाराष्ट्रामध्ये झाल्या, भरपूर संघटना झाल्या, काही राजकारणात पण विलीन झाल्या, काही पक्षाला पण सपोर्ट केला, काही तर मदत केल्या, पण फक्त त्यांनी संघटना ओपन करायची आणि वरचे 6 महिने वापरायचे, 2 वर्षामध्ये फक्त नाव करायचं आणि त्याचा वापर हा फक्त राजकारणासाठी करायचा। आणि जे आज मराठा समाजाला असो किंवा कोणत्या समाजाचा अन्याय होतो तिकडे पण लक्ष पण नाही। मग त्याच्यानंतर सगळ्या जेवढे आपले सगळेच समाजाचे दोन कार्यकर्ते आहेत आणि आपले परत महाराष्ट्र लेवलला बरेचसे आहेत, सगळे समाजामधून आलेले, त्यांनी एक संकल्प माझ्याकडे आता 1.5-2 वर्षापूर्वी एक संकल्प मांडली माझ्याकडे। हो तुम्ही एक समाजासाठी स्वतःच काहीतरी नेतृत्व करा, तुमच्यामुळे जर दुसरे जर मोठे होत आहे तुमच्या विचारामुळे आणि कामं जर तुम्ही करताय त्याच्यापेक्षा जर तुम्ही तर स्वतः केलं तर आम्ही सगळे आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे असतील तेवढे तुमच्या पाठीमागे उभे राहू। तुम्ही फक्त एक निर्णय घ्या, मला महाराष्ट्रामध्ये पडायचं नाही। नंतर मला वाटतं आता एक महिना झाला त्याबरोबर सगळ्या संभाजीनगर असो, नाशिक असो, आणि जळगावचे पण आपले कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून माझा बराच संपर्क झाला। त्यानंतर मी एक संकल्प केला नाही कुठे तरी करायचं, पण त्याच्यामध्ये नेमकं संघटना ओपन करायचं म्हणजे त्याला पण काहीतरी त्या नावाचं पण काहीतरी चेंज झालं पाहिजे। आज अशा एक नावाच्या अशा महाराष्ट्रामध्ये भरपूर संघटना आहे, पण त्या भरपूर संघटना आहे, पण त्याचं फक्त उद्दिष्ट फक्त संघटना नावाने ओपन केलं। पण मग आपल्या बरेचसे संघटनेमध्ये चांगले चांगले वक्ते आहेत आणि शिवव्यक्ते ते पण आहेत माझे महाराष्ट्रामध्ये, त्यांनी पण बरेचसे जणांनी मला सुचवलं हो जर तुम्हाला समाजासाठी करायचं असेल, छत्रपती जर राज्य निर्माण करायचं असेल तर तुम्हाला फक्त एकच नाव द्यावं लागेल, ते म्हणजे शिवस्वराज्य। त्याच्यानंतर मी संकल्प करून शिवस्वराज्य नावाचं एक डिक्लेअर केलं। त्याच्यामध्ये मला जे शिवस्वराज्य नावाची जे त्यांची ऑलरेडी संघटना आहे त्यांची कामगार संघटना आहे, जे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय मराठा सेनेचे जे मोठे नेते म्हणजे मोठे कार्यकर्ते होते, जवळ अण्णासाहेब जवळ पाटील त्यांच्यापासून पहिल्यापासून उभे राहिलेले, आतापर्यंत उभे राहिलेले, आणि त्यांचा पण मला फोन आला म्हणे भाऊ तुम्ही शिवस्वराज्य संघटना ओपन केली आणि नाव पण दिलं, ती म्हणजे माझी पण संघटना आहे, माझी कामगार संघटना आहे। त्यांनी मला पहिल्या शुभेच्छा दिल्या की माझे मार्गदर्शक आहे आणि त्यांनी मला तर लोगो पण सुचवला का तुम्ही फक्त हात लोगो ठेवा आणि याच लोगोसोबत तुम्ही फक्त नाव डिक्लेअर करा, ग्रुपला टाका, तुम्हाला शब्द देतो की तुम्ही कमीत कमी 15 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त या नावाला तुम्हाला प्रसिद्धी भेटेल आणि याच नावामुळे मी जसं मोठं झालं तसं पण तुम्ही मोठं व्हा। तेच करून मी आज आनंदाची बातमी एवढीच आहे की आज फक्त जवळ 17-18 दिवस झाले फक्त नाव डिक्लेअर करून, तर 18 दिवसामध्ये आपण 21 जिल्ह्यामध्ये संघटनेमध्ये आपल्या पोरांनी प्रवेश केला आहे। त्याच्यामध्ये आज
याच्यामध्ये आनंदी बातमी अशी म्हणजे बाहेरच्या मध्ये जिल्ह्यामध्ये बरेचसे संघटना ओपन करतात. सगळ्यात नाव पण माझ्या जिल्ह्यात होतं, पण तुम्हाला सांगता येईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज बरेच असे संस्थापक आता त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या गावामध्ये त्यांना कोणती पण किंमत नाही. माझा संकल्प असा की मी जी माझा बाल्य केला आहे, नाशिक माझा बाल्य केला आहे आणि दिंडोरी माझा बाल्य केला आहे. मी संकल्प केला का माझी जी संघटना उभी राहिली फक्त नाशिकमधून उभी राहिली आणि आज एवढी पदाधिकारी आहे आणि सगळे म्हणजे आज चांदवडमधून पण प्रवेश केलाय, मालेगावमध्ये पण आणि निपाटमधून पण आता प्रवेश होतोय. हे सगळ्यात माझी आनंदाची बातमी आहे का माझ्या बाल्य केल्यामध्ये मला सुरुवात भेटली. आणि आता प्रत्येक जिल्हा अध्यक्षपणे उपस्थित झालेले काही कारणास्तव आले पण नाही. त्यांना माझा एकच संदेश असेल, कोणताही कार्य करताना संघटनेचा एकच ध्येय राहील. कोणत्याही संघटनेच्या कामाला असो किंवा कोणत्याही काम करत असताना कोणत्याही राजकीय हेतू घेऊन किंवा राजकीय पक्षाचा सपोर्ट घेऊन किंवा राजकीय पक्षाच्या नेत्याचा आधार घेऊन किंवा त्यांचे बातमी घेऊन आपल्या ग्रुपला असो किंवा कोणत्या ग्रुपला असो आपल्या कोणत्याही पदाधिकारी असो संघटनेमध्ये काम करायचं असेल तर मला पुढला सगळ्याला सांगणं आहे की माझी एक संघटना कमी वाढली तरी चालेल, पण कोणत्याही राजकीय नेत्यांच्या किंवा कोणत्या आहारी न जाता आणि समाजात एवढं समाजकार्य करा. कोणत्या राजकीय आपल्या संघटनेचं एकच ब्रीद वाक्य राहील ते म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसले एकच जबाबदारी संघटना. आणि या संघटनेचं एक सगळ्यात मोठं ब्रीद वाक्य ते आपण आता प्रत्येक प्रोटोकॉलमध्ये देणारच आहे आणि ते प्रत्येक बॅनरला लागणार आणि प्रत्येक प्रोटोकॉलला लागणार. ते म्हणजे सर्व धर्म समभाव ही आपली संकल्पना घेऊन आपण संघटनेमध्ये उतरलो. आणि माझं सगळ्यांना सांगणं एकच राहील का फक्त तुम्ही जो आता संकल्प केलाय तोच घेऊन पुढे चला. आणि कोणताही नेता असो किंवा महाराष्ट्रामध्ये कोणता असो ताईंना अनुभव आला तर त्यांनी रात्री माझ्या दिवशी 10 वाजता फोन केला. बुलढाण्यामध्ये आपल्या वैजापूरच्या तालुका अध्यक्ष त्यांच्यावरती काही गोष्टी तिथे जाईल बुलढाण्यामध्ये तर रात्री त्यांना फोन केला. म्हणजे असं नाही की मला फोन आला म्हणजे मी उद्या करू बघतो हा विषयच नाही. मी त्याच मिनिटाला मी डायरेक्ट बोललो, पी आय साहेबांशी बोललो. पी आय साहेब आराम करत होते त्यांच्याशी बोललो. त्यांनी पोलीस स्टेशनला पण फोन केला आणि तो गुन्हा दाखल केला. म्हणजे मला आत्ताच्या आता एनसी पाहिजे. त्यांनी म्हणलं ठीक आहे मी सांगतो आणि तुम्हाला ऑनलाईन एनसी पाठवून देतो. आता गुन्हा दाखल झाला. आजचीच गोष्ट जळगावची पण आहे, आपल्या संभाजीनगरची पण आहे. ती बातमी मला ग्रुपला मी सोडली पण होती, महिला ग्रुपला आली की नाही मला माहिती. पण एक मुलगा आहे म्हणजे अशी एक गोष्ट माझा एक जुना सहकारी म्हणजे त्यांचा लहान बंधू त्यांच्यासाठी मी जालन्याला गेलो होतो. जरंगे साहेबांची कार्यक्रमासाठी गेलो असतो. सगळ्यात माणसांना त्यांनी केला. त्यांचे आज पैठणचे तालुका उपाध्यक्ष त्यांचे लहान बंधू त्यांचे काल अपघाती निधन झालं. म्हणजे ताईंना बोललो पण माझ्या हाताला यश आलं. तुम्ही आता कमीत कमी 7 तासामध्ये त्यांचा तपास लावला, पूर्ण डिपार्टमेंट कामाला लावलं. रात्रीवर सकाळी त्यांचं 3 वाजता बॉडी सापडली. त्यांचा मला फोन पण आला. ताईंना मी बोललो तर त्यांनी मला सांगितलं त्यांच्याबद्दल उल्लेख करू तुमचं कार्य एकदम माझं कमीत कमी तुमच्या एका फोनवर आमचं एक काम झालं आणि तुम्हाला मोठं यश भेटलं. तर मी त्यांना एकच शब्दात बोललो ताई हे माझं यश नाही ते माझा अपयश आहे. तो बॉडी जर न सापडता जर जिवंत सापडला तर माझ्या संघटनेचं सगळ्यात मोठं माझंच नाही तर माझ्या